नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. तहसीलदार राम बोरगावकर यांनी अरसनाळ ग्रामपंचायतीला भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 ते 26 अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय अरसनाळ येथे तहसीलदार राम बोरगावकर यांनी भेट देत कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तलाठी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. बाबुराव गोविंदराव चांगले, बाबुराव एकनाथ होनाळे, मनोहर राजाराम मोरे, प्रल्हाद विठ्ठल भंडारे, विनायक निवृत्ती चांबले, सतीश दादाराव मोरे, शिवाजी लक्ष्मण वरटी, राम चांबले, विष्णू चांगले, अमोल मोरे, संभाजी मोरे, राम कापडे यासह अभियान प्रमुख विष्णू भाऊ शिवाजीराव मोरे आणि इतर नागरिकही उपस्थित होते. भेटी दरम्यान तहसीलदारांनी अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण ग्रंथालय उपक्रमाची पाहणी केली. तसेच सर्वांनी वाचनाची सवय लावून पुस्तक प्रेमी बनावे असे आवाहन त्यांनी केले. लातूरमध्ये दुर्दैवी अपघात, सुरक्षितेकडे दुर्लक्ष, तरुणाच्या जीवावर बेतले. लातूर शहरात झालेल्या एका दुर्दैवी रस्ते अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 7 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता सम्राट चौक ते गुळ मार्केट मार्गावर ही घटना घडली. आसिफ उर्फ अरबाज मुस्ताक शेख हे दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या ऑटोमुळे त्याचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हलच्या चाकाखाली आला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे अपघातावेळी तरुणाने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे डोक्याला थेट मार लागून जीव वाचवता आला नाही. दरवर्षी अनेक अपघातामध्ये डोक्याच्या दुखापतीमुळे मृत्यू होतात आणि त्यातील अनेक घटना हेल्मेट वापरल्यास टाळता येऊ शकतात. हेल्मेट हे अपघातात डोक्याचे रक्षण करणारे महत्त्वाचे साधन आहे. लातूर पोलीस नागरिकांना वाहतूक नियमाचे पालन करायचे आवाहन करत आहेत. दुचाकी चालवताना तसेच मागे बसताना हेल्मेट वापरणे, वेग मर्यादित ठेवणे आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अपघात टाळणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. प्राध्यापक डॉक्टर बळीराम भूतरे यांना महाराष्ट्र दिन पुरस्कार 2026 प्रदान. उदगीर महाविद्यालयात उदगीर येथील डॉक्टर प्राध्यापक बळीराम संभाजी भूतरे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधनात्मक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. तसेच तेजस फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीने हा सन्मान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संगराज दादासाहेब रूपवंते होते. प्रमुख उपस्थिती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉक्टर किरण लहमटे, डॉक्टर रवींद्र घोसाळे आणि प्राध्यापक मुकुंद भारसाकळे यांचा समावेश होता. डॉक्टर भूतरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार तसेच शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली असून त्यांचे पुस्तकेही प्रकाशित झाली आहे. सोलार प्रकल्पांना लक्ष्य करणारी टोळी जेरबंद, रोख रक्कम कारसह 16 लाखाचा माल जप्त. लातूरमध्ये सोलार पॅनल आणि कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 13 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून 16,59,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली. त्यांच्या या ताब्यातून 11,09,000 रुपयेची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली टाटा विस्टा कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी लातूर जिल्ह्यातील मुरुड, चाकूर, औसा, रेणापूर, उदगीर आणि MIDC परिसरात सोलार पॅनल, केबल्स आणि कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान या टोळीतील इतर फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यापीठ दिन मोठ्या उत्साहात. उदगीर येथे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 28वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉक्टर सुधीर जगताप यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून ग्रीन कॅम्पसचा संदेश दिला. विविध मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमासाठी प्राध्यापक आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेतले. धन्यवाद.